तामगावमधील सासनेमळा परिसरातील गट क्रमांक 986 मधील उत्तरेकडील बाजूच्या वहिवाटीच्या रस्त्यावर धोंडीराम भोळे यांनी शेड उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला असल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली होती। या तक्रारीवरील सुनावणी दरम्यान बाजू मांडताना धोंडीराम भोळे यांनी हा रस्ता आपल्या खासगी मालकीच्या जागेतून जात असल्याचा दावा केला होता। तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी भोळे यांचं म्हणणं फेटाळून लावत रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता। त्यानुसार 4 जूनला पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याची कारवाई करण्यात आली। रस्ता खुला करण्याची कारवाई अन्यायकारक पद्धतीनं करण्यात आली आहे असं सांगत भोळे यांनी रस्त्यासाठी रिकामी जागा न घेता आपल्याच मालकीची जागा घेण्यात आली आहे। रस्ता खुला करताना गोबर गॅस प्लांटकडे मातीचे ढीग घालण्यात आलेत, जनावरांचं शेड तोडण्यात आलंय, रस्त्याची नेमकी रुंदी किती असणार याची माहिती देण्यात आलेली नाही असे आरोप केलेत। रस्ता खुला करताना झालेल्या नुकसानीची सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी धोंडीराम भोळेंनी केली आहे।